गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 पोलिसांचे पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे यशोदानगर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी सापळा रचून अजमल ट्रेडर्स यशोदानगर मेन चौक नागपूर येथे रेड कारवाई केली असता आरोपी नामे मोहम्मद नरुद्दीन अहमद हसन अन्सारी वय 26 वर्ष राहणार टिपू सुलतान चौक नागपूर याच्या ताब्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधित तंबाखू व गुटखा असा एकूण किंमत 29,454 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला। आरोपी हा स्वतःचा आर्थिक फायद्याकरिता प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगून होता। आरोपीचे कृत्य हे कलम 123, 223, 274, 275 सहकलम 59 अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 अन्वय होत असल्याने आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे यशोधरानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई कामी यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। वरील कामगिरी रवींद्र कुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर निसार तांबोळीसह पोलीस आयुक्त नागपूर शहर संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त डिटेक्शन अभिजित पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल शिरे व पथकाने केली आहे। याच्यामध्ये आरोपी आहे मोहम्मद नरुद्दीन अहमद हसन अन्सारी, हा टिपू सुलतान चौक यशोधरानगर आहे। आपल्याला माहिती मिळाली होती आपल्या स्टाफमध्ये जे गणेश ठाकरे आहे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की याच्याकडे सुगंधित तंबाखू आणि हा जो बाकी प्रतिबंधित मुद्देमाल आहे तो ठेवलेला आहे। अशा कारवाईने त्यांनी आणि इतर स्टाफने तिथे रेड केली तर त्याच्याकडून आपल्याला रजनीगंधा पान मसाला, पीके गुटखा, जनम तंबाखू, राजेश्री पान मसाला, डबल ब्लॅक तंबाखू असा साधारणतः 30,000 रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला। ते सर्व कारवाई करून मग आपण पुढील गुन्हा दाखल करण्यासाठी यशोधरानगर पोलीस स्टेशनला ते हँडओव्हर केलं। आपण नवीन चालू केलं होतं आणि याचा काही रेकॉर्ड आपल्याला याच्या आधी सापडला नाही। हा जो आरोपी आहे। महानिसर्गकर्ता कॅमेरा पर्सन विशाल बंबडवारसह रिंकू पांतावणे, नागपूर।